विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। पुन्हा एकदा धीरज पाटलांचा स्वतःच्या वैफल्यग्रस्तपणावर शिक्कामोर्तब। गंभीर सामाजिक प्रश्नांचे राजकारण थांबवा, समस्त तुळजापूरची बदनामी करू नका। मागील 15 वर्षापासून तुळजापूरमधील मायबाप जनता आम्हाला निवडून देत तुम्हाला साफ नाकारत आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जनतेने तुम्हाला झिडकारले आहे। स्वतः उमेदवार नसताना तुळजापूर शहरातील 3500 मतांची पिछाडी धीरज पाटील यांच्या चांगलीच जिवारी लागली आहे। म्हणूनच वैफल्यग्रस्तपणा धीरज पाटील अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांचे राजकारण करीत सुटले आहेत। बालिशपणा सोडा, प्रश्नांची दाहकता समजून घ्या। उगीच उठसूट तुळजापूर आणि तुळजापूरकरांची बदनामी करू नका, अशा शब्दात भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे यांनी जिल्हाध्यक्ष पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत। पत्रकार परिषद घेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पाटील यांनी प्रकाराची चार्जशीट दाखल झाल्यानंतर पुन्हा अन्य कोणाला विनाकारण गोवण्यासाठी नवीन नावे त्यात समाविष्ट केली जात असल्याचा हास्यास्पद आरोप केला आहे। तर दुसरीकडे पोलिसांनी म्हणजेच राज्य सरकारने चांगलं काम केल्याने सांगता महायुती सरकारच्या कामाचे कौतुकही केले आहे। वरील दोन्ही परस्पराविरोधी विधाने पाहता धीरज पाटील पराभवामुळे किती वैफल्यग्रस्त झाले आहेत याची प्रचिती अखेरीस राहत नाही। स्वतःचा वैफल्यग्रस्तपणा त्यांनी स्वतः पुन्हा एकदा सिद्ध केला आहे। चार्जशीट दाखल झाली असल्याचे विधान करून पाटील यांनी स्वतःच्या अकेलेचे तारे तोडत कायदेविषयक अज्ञानाचे जाहीर प्रदर्शन केले आहे। स्वतःला वकील अशी उपाधी लावून मिरवणाऱ्या धीरज पाटील यांचा त्यांच्या कायदेविषयक अज्ञानाबद्दल जाहीर सत्कार करायला हवा। ड्रग्स सारख्या अत्यंत दाहक आणि सामाजिक प्रश्नांचे गांभीर्य समजून न घेता केवळ पक्षी राजकारण करणाऱ्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांची कीव करावी तेवढी कमी आहे। आमचे नेते आमदार राणा रणजगजितसिंह पाटील यांना नोव्हेंबर महिन्यात शहरातील महिलांना ड्रग्सचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती। त्यावेळी आमदार राणादादांनी याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत माता भगिनींना आश्वस्त केले होते। त्यानुसार त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली। हे सर्व श्रुत असताना धीरज पाटील राजकीय हेतूने वारंवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका करीत आहेत, हे दुर्दैवी आहे। आजवर पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे पाहता हे जवळपास सर्वच पक्षांशी निगडीत आहे। मात्र आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सातत्याने भाजप व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या चिखलफेक करणाऱ्यांनी तुळजाभवानी देवीला समोरून थोडेसे आत्मपरीक्षण करावे। कोण आहेत आपल्या डाव्या उजव्या बाजूला बसणारे जे लोक आहेत, त्यांच्या कुटुंबातील कोण यात सहभागी आहेत हे जरा उघड्या डोळ्यांनी पाहावे, म्हणजे त्यांना कळेल की हा प्रश्न राजकीय आहे की सामाजिक। महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आपल्या राजकीय फायद्यांसाठीच ड्रग्स सारख्या संवेदनशील विषयाचे राजकारण थांबवून तुळजापूर शहराची बदनामी करणे थांबवावे। किमान यापुढील काळात तरी आपण या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचे राजकारण करण्याचा बालिशपणा करू नये। विठुरायांच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त केला गेला। श्री साईबाबांच्या शिर्डीत ड्रग्सच्या नशेखोरांनी साई संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांचा बोसकून खून केला। मात्र तिथल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी याचे राजकारण केले नाही। मात्र इथं जे चालले आहे हे लाजिरवाणे आहे। यावेळी भाजप नेते सचिन पाटील, सज्जनराव साळुंखे, नारायण नन्नवरे, शांताराम पेंदे, विजय कंदले, नरेश अमृतराव आनंद कंदले, बंटी गंगणे, औदुंबर कदम, किशोर साठे, गुड्डू कदम, महादेव रोचकरी, शिवाजीराव बोदले, धैर्यशील दरेकर उपस्थित होते। विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड, तुळजापूर, धाराशिव। व्हॉइस रेकॉर्डर आफरीन भागवान। आज सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदमध्ये त्यांनी तुळजापूर शहरात जे आज ड्रग्स प्रकरण चालू आहे त्याविषयी आपले काही विचार त्या ठिकाणी मांडले आणि विचार मांडत असताना त्यांनी या संदर्भात माननीय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांचा राजीनामा देखील त्यांनी त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या असं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलं आहे। तर या संदर्भामध्ये आज पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी सगळ्यांच्या वतीनं आज त्यांनी जे सकाळी वक्तव्य केलं त्या बाबतीमध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की धीरज पाटील साहेब मागील 15 वर्षामध्ये तुळजापूर शहरामध्ये आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचंच या ठिकाणी शहरवासियांनी
मताधिक्य देऊन 15 वर्ष नगर परिषद ही आमच्या ताब्यामध्ये आहे. ते माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्याच मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी ती नगर परिषद आणली आणि 15 वर्ष निर्विवाद आम्ही तुळजापूर शहराची सेवा करत आहोत आणि नागरिकांनी आम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे हे आपण सर्वजण त्या ठिकाणी जाणता. त्याचबरोबर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तुळजापूर शहराचे आपण शहरातील असून सुद्धा माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना त्या ठिकाणी 3500 मताचं मताधिक्य शहरातून शहरवासियांनी दिलं आहे. म्हणजेच विधानसभेला सुद्धा या तुळजापूर शहरातली मायबाप जनता ही आशीर्वाद आम्हालाच त्या ठिकाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनाच आणि भारतीय जनता पार्टीच्याच लोकांच्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालं हे आपण त्या ठिकाणी जाणताच. आणि आपण सकाळी पत्रकार परिषद घेत असताना आपण सांगितलं की पोलीस अधीक्षक असतील, पोलीस DYSP असतील किंवा स्थानिक सर्व पोलीस असतील हे अतिशय चांगलं काम करतायत आणि काम करत असताना ते चांगल्या पद्धतीने तपाससुद्धा मार्गी लावत आहेत आणि तपासांती जी काय दररोज आपण पाहताय की नावं त्या ठिकाणी येत आहेत असं एक बाजूला तुम्ही म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय की चार्जशीट दाखल झाला असताना ॲक्च्युली चार्जशीट अजून दाखल झालेलं नाही हे आपण त्या ठिकाणी एक विधिज्ञ आहात, एक जाणकार वकील आहात, त्याच्यामुळं आपल्याला माहिती पाहिजे की हे चार्जशीट दाखल झालं आहे किंवा नाही झालं आहे याची आपण माहिती न घेता आपण सकाळी सांगितलं की आपण चार्जशीट दाखल झालं आहे आणि आपण इतर पक्षाची नावं त्या ठिकाणी आपण घ्यायला लावतोय असं आपण त्या ठिकाणी वक्तव्य केलं. तर एक बाजूला तुम्ही म्हणताय की पोलीस चांगला तपास करतायत, पोलिसाची यंत्रणा चांगली काम करते आहे आणि एका बाजूला तुम्ही अशा पद्धतीने आरोप त्यांच्यावरती करताय की कोणाच्या तरी दबावाला बळी पडून तुम्ही इतरांची नावं घेताय. ॲक्च्युली ज्यांचं त्या ठिकाणी रेकॉर्ड सापडलं जात आहे किंवा ज्यांचं त्या ठिकाणी सहभाग असेल त्याच लोकांचं त्या ठिकाणी नाव येत असेल असं तपासाअंती आज त्या ठिकाणी दिसतंय. मला या निमित्ताने दुसरा विषय सांगायचा आहे की आपण आमदार साहेबांचा राजीनामा मागितला, परंतु त्याला आपण मागत असताना त्याला काहीतरी बेस पाहिजे, त्याला काहीतरी आधार पाहिजे. आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी 1.5-2 महिन्यापूर्वीच ज्यावेळी शहरातील काही महिलांनी या बाबतीमध्ये दादांच्या निदर्शनास आणून दिलं की शहरामध्ये ड्रग्जसारखा प्रकार त्या ठिकाणी फोफावतोय आणि आपल्या पिढी त्या ठिकाणी आपल्याला वाया जाताना दिसत आहेत, त्याच वेळेस आमदार साहेबांनी ही प्रक्रिया चालू केली की तुळजापूर शहरामध्ये जे काही ड्रग्ज प्रकरणामध्ये लोक असतील त्यांचा त्या ठिकाणी छडा लावा आणि त्यांना नेस्तनाबूत करा. आणि त्याच्या अनुषंगानेच तामळवाडी इथं कारवाई झाली आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण त्या ठिकाणी जागे झालात हे आपण लक्षात घ्या. कारण या विषयामध्ये जर आमदार साहेबांनी लक्ष घातलं नसतं आणि हा विषय जर उघड झाला नसता तर कदाचित आपल्यालाही या ड्रग्जच्या बाबतीमध्ये जे तुम्ही आंदोलनं केली किंवा ज्या आपण त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले हे कदाचित तुम्ही कधीही करू शकला नसतात. हे वास्तव त्या ठिकाणी आपण जाणून घ्या. आमदार साहेबांचा राजीनामा तुम्ही कशासाठी मागताय की या प्रकरणामध्ये काही त्यांच्या निकटवर्तीयांची नावं आली म्हणून तुम्ही राजीनामा मागताय? त्यांना जर वाटलं असतं की निकटवर्तीयांची नावं आहेत तर ते कदाचित त्यांनी ह्या प्रकरणामध्ये वेगळ्या पद्धतीने बघितलं असतं. परंतु हा विषय गंभीर आहे, या विषयाची दाहकता समजून, या विषयाचं गांभीर्य समजून त्यांनी पोलीस यंत्रणेला वेगळे आदेश दिले आणि या प्रकरणात कुठल्याही पक्षाचा असेल, कुणाचाही असेल, कुठल्याही नावाचा असेल, माझ्या जवळचा असेल, लांबचा असेल, कोणी का असेना तर त्यांच्यावरती त्यांनी गंभीर कारवाई करावी अशा प्रकारचे पोलिसांना त्या ठिकाणी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.